भाऊने लावले विशालला घोडे. ताकदीचा गेम खेळायचा असेल तर इथं नाही, तुमची जागा WWE मध्ये आहे असं बोलतात भाऊने मारलेला आहे विशाल कोठियान यांना मोठा टोमणा. तर मित्रांनो, नेमकी भाऊच्या धक्क्यामध्ये असं काय झालेलं आहे की रितेश भाऊ हे पुणेरी टोमणे मारायला लागलेले आहेत, ते पण विशाल कोठियानला. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं सांगणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे आज आहे भाऊचा धक्का, आणि भाऊच्या धक्क्यामध्ये भाऊ येतात आणि ज्यांनी चुकी केलेली आहे त्याला हार्ट अटॅक धक्का देऊन जातात. तर मित्रांनो, रितेश भाऊ हे भाऊच्या धक्क्यामध्ये आले आणि सगळ्यांसोबत त्यांनी गप्पा मारल्या. नंतर त्यांनी झापलं, संकेत पाठकला, आणि नंतर वेळ आली होती टोळीचा मुख्य म्हणजे विशाल कोठियांची. ते विशालला बोलले की ज्यावेळी मधमाशांचा टास्क चालू होता त्यावेळी दीपाली आणि रेवा ह्या तुमच्या विरुद्ध खेळत होत्या, आणि त्या टास्कच्या दरम्यान तुम्ही अक्षरशः दीपालीच्या छातीवर बसले होते, आणि रेवाची जी मान होती तो जो कार्डबोर्ड होता, तो जो प्लास्टिकचा, त्याच्या कोपऱ्याला तिची मान होती आणि तिला अक्षरशः खूप दुखत होतं. तरी पण तुम्ही तिथून उठले नाहीत. आणि नंतर जेव्हा सगळे अनुश्री, संकेत हे तुमचे जे मेंबर आहेत तुम्हाला बोलले की विशाल उठ, तिला लागत आहे, त्यावेळी तुम्ही बोलले की वुमेन्स कार्ड खेळू नका. तर मित्रांनो, असं बोलतच विशाल कोठियान यांनी पण स्वतःला डिफेंड करायचा प्रयत्न केला. पण ॲज युजल रितेश देशमुखचं फिक्स आहे की टोळी ग्रुपमधून जर कोणी बोलायला लागलं तर त्याला बोलूनच नाही द्यायचं, कारण की इनडायरेक्टली ऑर डायरेक्टली काटा ग्रुपचाच विनर करायचा आहे. म्हणजे फायनलमध्ये हेच होणार आहे की एक साईडला राकेश बापट आहे, दुसऱ्या साईडला तन्वी कोलते आहे, आणि दोन्हीपैकी एक हात वरती होणार आहे. त्यामुळे रितेश भाऊंना माहिती आहे की जर बोलून दिलं तर ह्या दोघांमध्ये काहीतरी फूट पडेल आणि राकेश आणि तन्वीच्या जागी दुसरा कोणीतरी आपल्याला रनर अप बघायला भेटू शकतं. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं की बिग बॉसचा गेम कुठं ना कुठं बायस चालू आहे का? तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. व जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक आणि शेअर करा. व जर तुम्ही आमच्या चॅनल नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.